गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. 2 दिवस तर माझे लोळण्यातच गेले तब्येतीमुळे, पण आज थोडं संध्याकाळी बरं वाटायला लागलं मला आणि मग मी पटकन म्हटलं चला आता दिवाळीच्या साफसफाईला लागून जाऊया. पण दिवाळीच्या साफसफाईच्या आधी तर बेडरूमची साफसफाई करावी लागली, कारण की तुम्हाला सांगते ना, एवढा भयंकर पसारा होऊन जातो जेव्हा घरची करती स्त्री जी असती ती थांबून जाते. म्हणजे ती 2ही दिवस बिमार पडली ना, तर 2 दिवसात घराची हालत एकदम बेकार होऊन जाते. आणि तरी लोक म्हणतात तू घरी दिवसभर काय करते, तुझ्या घरी तर मशिनरीज आहे. मशिनरीजही असल्या, काहीही कितीही सोय असली तरी जी घरची बाई आहे तिला कामं करावीच लागतात. असं कुठलीच बाई नाही आहे की जी थांबली किंवा एकदम निवांत बसलीच आहे म्हणून. तर असो, त्यानंतर मी पटकन बेडरूमची साफसफाई करायला घेतली. पूर्ण तर बेडरूम होणार नव्हती, कारण की जवळपास मी 7:30च्या जवळपास कामं सुरू केली. तर सर्वात आधी फक्त TV युनिटच स्वच्छ करून घ्यायचं ठरवलं, कारण की डीप क्लिनिंग करायची असते. दिवाळीच्या हिशोबानेच क्लिनिंग आता मी करत आहे. ज्या गोष्टी मॅन्डेटरी आहे त्याच ठेवत आहे, ज्या स्क्रॅप करता येत असेल तर टाकून देत आहे आणि फक्त कामाच्या गोष्टी मी TV युनिटवर परत वापस अशा पुसून वगैरे स्वच्छ करून ठेवल्या. त्यानंतर जेवढेही खाली जे 5 कंपार्टमेंट्स तुम्हाला दिसत आहे त्याचे मी असे सेपरेट पार्ट्स केले होते. जसं की पहिला बॉक्स होता पूर्ण जे खाण्यापिण्याच्या वस्तू आहे त्याच्यासाठी, दुसरा होता एक्स्ट्रा ज्या मशिनरीज वगैरे असतात स्टेपलरसारख्या त्यांच्यासाठी, तिसरा मेडिसिन बॉक्स म्हणून ठेवला होता आणि त्याच्यानंतरचे 2 असेच कुठल्याही कामासाठी ठेवलेले. पण ते सगळे वर्षभरात सगळे मिक्स होऊन जातात, कारण की नेहमी पहिले स्वच्छता होत होती माझ्याकडनं, आता नाही होत तेवढी विनिक्षामुळे. पण आता म्हटलं जेव्हा आता आपण क्लिनिंग करत आहे तर तेव्हाच एकदा असं व्यवस्थित लावून घेऊया की जेणेकरून मला परत ते साफ करावंच नाही लागणार. मग सगळ्यात पहिले तर जेही एक्सपायर झालेलं सामान होतं, म्हणजे खाण्याच्या गोष्टी असो किंवा औषधाची बॉटल्स असो, आता तुम्ही बघून घ्या सध्या औषधाच्या बॉटल्स किती साऱ्या दिसत आहे. आणि पावभाजी आणली मग माझ्या मिस्टरांनी आणि कलाकंद पण आणलं छानसं, ते खाऊन घेतलं आणि त्याच्यानंतर परत मेडिसिन बॉक्स लावला. तेव्हा तुम्हाला दाखवते आता की लिटरली किती साऱ्या बॉटल्स फेकण्यातच गेल्या. म्हणजे आपण आणून ठेवतो की काम पडेल, असो घरी काहीतरी इमर्जन्सी सोय पडेल म्हणून, पण कधीही आपण इमर्जन्सी ते वापरत नाही, आपण डायरेक्ट हॉस्पिटललाच जातो. त्याच्यामुळे आता मी एक्स्ट्रा काहीही भरणार नाही आहे घरामध्ये. आणि मग हे छानसे फोटोज दिसले जेव्हा आपण साफसफाई करतो ना, तेव्हा जुन्या मेमरीज अशा रिफ्रेश होतात, खूप साऱ्या गोष्टी दिसतात. आणि अशा प्रकारे मी हे कंपार्टमेंट्स लावून झालेले होते. जवळपास 10 वाजून 10 मिनटं झाले, 7:30ला सुरू केलेलं होतं. एवढा वेळ फक्त एवढ्या TV युनिटला लागला. हे एवढं सगळं निघालं बाहेर टाकायचं वगैरे. आता बाकीची साफसफाई दुसऱ्या व्लॉग